निवडणुकीत तुम्हाला तुमचा मतदानाचा अधिकार बजावायचा असेल, तर मतदार यादीत तुमचं नाव असणं, तसेच तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असणं आवश्यक आहे. तर तुम्ही आता घरबसल्या स्वतःचे मतदान कार्ड स्वतः काढू शकता. ते कसं काढायचं हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मतदान कार्ड काढण्यासाठी फॉर्म 6 भरावा लागतो. त्यासाठी प्ले स्टोअरवरून वोटर हेल्पलाईन ॲप डाउनलोड करा आणि आता ॲपला ओपन करा. आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यासाठी न्यू युजर या पर्यायावरती क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि सेंड OTP बटनावरती क्लिक करा. आता इथे तुमचं पहिलं नाव टाका, नंतर तुमचं आडनाव आणि एक पासवर्ड क्रिएट करा. आणि आता तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP आला असेल, तो इकडे एंटर करा आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. आता तुम्हाला युजर क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज आला असेल. आता ओके बटनावरती क्लिक करा. आता तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. तर आता आपल्याला लॉग इन करायचं. लॉग इन करण्यासाठी सर्वप्रथम तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर एंटर करा आणि तुमचा पासवर्ड टाका आणि आता सेंड OTP बटनावरती क्लिक करा. आता तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP आला असेल, तो OTP एंटर करा आणि लॉग इन नाऊ बटनावरती क्लिक करा. आता तुमच्या समोर असं एक होम पेज ओपन होईल. तर त्यातील तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशन या पहिल्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर फॉर्म नंबर 6 न्यू वोटर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. लेट्स स्टार्ट या बटनावरती क्लिक करा. तुम्हाला इकडे 2 ऑप्शन असेल, की तुम्ही पहिल्यांदा अप्लाय करताय, की तुमच्याकडे ऑलरेडी वोटर ID कार्ड आहे. तर आपण पहिला पर्याय सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर तुमचं राज्य सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा जिल्हा, नंतर तुमचा जो वॉर्ड असेल मतदानाचा तो सिलेक्ट करा, म्हणजे मतदारसंघ आणि तुमची जन्मतारीख टाका आणि इथे तुम्हाला तुमच्या जन्माचा पुरावा द्यायचा आहे. त्यासाठी कोणतेही एक डॉक्युमेंट अपलोड करा. त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. आता तुम्हाला इकडे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आणि त्या फोटोची साईज ही 200 KBच्या आसपास असली पाहिजे. तर तो आपण करून घेऊया. तुम्हाला इकडे तुमचं जेंडर आहे ते सिलेक्ट करायचं आहे. आता तुम्हाला इकडे तुमचं नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये. मग आता तुम्ही पाहू शकता खाली आपोआपच तुमचं नाव मराठीमध्ये येईल. ते तुम्ही चेक करा. जर चुकीचं असेल तर तुम्ही त्यामध्ये बदल करा. तसंच ठेवा. त्यानंतर तुमचं सरनेम टाकायचं आहे आणि तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर नसेल तर खाली बॉक्सवरती टिक करा, नाहीतर तिकडे काही करू नका. आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या रिलेटिव्हचाही मोबाईल नंबर टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकायचा आहे आणि जर तुम्ही डिसेबल असाल, म्हणजे जर तुम्ही अपंग वगैरे असाल, तर त्याचा टाइप जो तिकडे सिलेक्ट करायचा आहे. नसेल तर काहीही करू नका आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. आता तुम्हाला इकडे रिलेशन टाइप चूज आहे. तुम्ही फादर, मदर, हजबंड किंवा लीगल गार्डियन जे काही असेल ते तुम्ही इकडे रिलेशन चूज करा. त्यानंतर नेम ऑफ रिलेटिव्ह, म्हणजे जर तुम्ही इकडे वडील सिलेक्ट केलं असेल, तर इकडे वडिलांचं नाव टाकायचं आहे. आता जे आहे ते मराठीमध्ये सुद्धा येईल. त्यानंतर आडनाव टाकायचं आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. तुम्हाला इकडे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे आधार कार्डप्रमाणे. तर इकडे पहिल्यांदा तुमचं घर नंबर किंवा बिल्डिंग नंबर जो काही असेल तो. त्याच्यानंतर तुमचा एरिया, तुमचं गाव, त्यानंतर तुमचं पोस्ट ऑफिस टाकायचं आहे, तुमचा तालुका आणि आता तुम्हाला तुमचा ॲड्रेस प्रूफ इकडे सिलेक्ट करायचा आहे. तर मी ॲड्रेस प्रूफसाठी सुद्धा आधार कार्ड अपलोड करत आहे. कार्ड अपलोड झालेलं आहे. तर आपल्याला आता फॅमिली मेंबर्सच्या ज्या डिटेल्स आहेत, त्या आपल्याला आता इकडे एंटर करायच्या आहेत. तर तुम्ही इकडे ऑलरेडी मतदार यादीमध्ये नाव आहे, म्हणजे तुमचे वडील असतील, तुमची आई असेल किंवा तुमचा नवरा असेल, ते इकडे सिलेक्ट करायचं आहे आणि जर तुम्ही वडील सिलेक्ट केला असाल, तर तुमच्या वडिलांचं नाव इकडे टाकायचं आहे आणि जर त्यांचं वोटर ID कार्ड असेल, तर त्या वोटर ID कार्डचा नंबर जो आहे, तो इकडे टाकायचा आहे. नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं. आता तुम्हाला इकडे डिक्लेरेशन दिलेले आहे, की आपण आता इकडे तुमचा जो राज्य आहे ते सिलेक्ट करा, तुमचा जिल्हा, त्याच्यानंतर तुमचं गाव सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही या पत्त्यावरती कधीपासून राहता
त्याची डेट सिलेक्ट करा. जर जन्मापासून राहत असाल तर जन्माची जी तुमची तारीख असेल, बर्थ डेट जी तुमची असेल ती सिलेक्ट करा. आणि त्यानंतर इकडे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. तुमचं गावाचं नाव, जे स्थळ आहे ते तुम्हाला इकडे टाकायचं आहे. आणि आता डन या पर्यायावरती क्लिक करा. आता तुम्हाला इकडे तुमची सर्व डिटेल्स जे आहेत ते येतील. ते व्यवस्थित एकदा पुन्हा चेक करून घ्या आणि कन्फर्म बटनावरती क्लिक करा. आता तुम्हाला तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते झालेलं आहे. तुम्हाला असा एक रेफरन्स आयडी येईल. तो रेफरन्स आयडी वापरून तुमच्या ॲप्लिकेशनचा म्हणजे तुमच्या अर्जाचा स्टेटस जो आहे तो तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती असा मेसेजसुद्धा येईल आणि तिकडे सुद्धा तुम्हाला तुमचा रेफरन्स आयडी जो असेल तो रिसीव्ह होईल. आणि आपल्या अर्जाचा स्टेटस कसा चेक करायचा यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल. तो नक्की पहा. आणि जर तुमचा अर्ज जो आहे तो ॲक्सेप्ट झाला, तर तुमचं मतदान कार्ड जे आहे ते कसं डाउनलोड करायचं यासंबंधीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येईल. तो नक्की पहा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक